Hello student, and today we have discussed about the heat engine. Yesterday or previous video we have to see the different process, isochloric process, adiabatic process, cyclic process, अशा वेगवेगळ्या आयसोथर्मल प्रोसेस, अशा वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस बघितल्या. मग आता आपल्याला ॲक्च्युअलमध्ये इंजिन कसं वर्क करतं ते पाहायचं आहे, हीटची प्रोसेस कशी होते ते पाहायचं आहे. हीट इंजिन, as mentioned earlier, thermodynamic is related to study of different process involving conversion of heat and work into each other. In this section we will study the practical machine that converts some heat into work. These are heat engines. ह्याच्या अगोदर थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड आपण वेगवेगळ्या प्रोसेस बघितल्या की त्याच्यामध्ये हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये कसं होतं हे आपण पाहिलं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकली मशीन दॅट कन्वर्ट सम हीट इनटू वर्क कसं होतं, मग त्याला म्हणायचं हीट इंजिन किंवा हीट इंजिनचं आपल्याला इथं वर्किंग पाहायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला हे सिलेबसमधून ड्रॉप केलेलं आहे. आताच्या ह्या करोनाच्या महामारीमुळे तुमचा जो सिलेबस कमी केलेला आहे त्याच्यामधून हे हीट इंजिनचं जे पुढचं डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला ड्रॉप करायचं आहे. फक्त ॲक्च्युअलमध्ये हीट इंजिन म्हणजे काय आणि त्याचे जे सब पॉईंट्स आहेत 2-3 ते आपल्याला पाहायचे आहेत. ते तुम्हाला माहिती असणं बेसिक लेवलला गरजेचं आहे. हीट इंजिन्स आर डिव्हायसेस दॅट ट्रान्सफॉर्म हीट पार्शली इनटू वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. Heat engines work by using cyclic process and involve thermodynamic changes. बघा, हीट इंजिन एक असं डिव्हाइस आहे की त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर केली जाते पार्शली इनटू वर्क, थोड्याफार प्रमाणामध्ये वर्कमध्ये और मेकॅनिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर केली जाते. आणि हीट इंजिन वर्क बाय युजिंग सायक्लिक प्रोसेस, आणि त्याच्यामध्ये जे वर्किंग घडतं ते कोणत्या प्रोसेसच्या अनुसार घडतं, तर सायक्लिक प्रोसेसच्या अनुसार घडतं. मग हा जो आहे तो थर्मोडायनॅमिक चेंज आहे. मग ॲटोमोबाईल इंजिन्स आर फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ हीट इंजिन्स. हीट इंजिन रिसीव हीट फ्रॉम अ सोर्स कॉल्ड ॲज रिझर्वायर. हीट इंजिन जे हीट रिसीव करतं त्या सोर्सला रिझर्वायर म्हणतात. आणि इट कन्वर्ट सम ऑफ इट इनटू वर्क. आणि ही हीट काय केली जाते, वर्कमध्ये कन्वर्ट केली जाते. रिमेंबर दॅट ऑल द हीट ॲब्सॉर्ब इज नॉट कन्व्हर्टेड इनटू द वर्क बाय हीट इंजिन. जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली जाते तेवढीच हीट वर्कमध्ये कन्वर्ट होते असं नाही, पार्शली प्रमाणामध्ये ती कन्वर्ट केली जाते. सम हीट इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ एक्झॉस्ट. काही एक्झॉस्ट असतात बघा हीट बाहेर पडण्यासाठी, त्या एक्झॉस्टमधून वाटांमधून हीट बाहेर पडली जाते. टिपिकल हीट इंजिन हॅज फॉलोविंग एलिमेंट्स. मग एखादं टिपिकल हीट इंजिन जर आपण कन्सिडर केलं तर त्याचे हे अशा प्रकारचे इलिमेंट्स असतात, घटक असतात. बघा, पहिला आहे अ वर्किंग सबस्टन्स. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल सबस्टन्स कोणता वर्क करतो, इट इज कॉल्ड द सिस्टीम. इट कॅन बी अन आयडियल गॅस फॉर अन आयडियल हीट इंजिन. आयडियल हीट इंजिन जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये वर्किंग सबस्टन्स जो आहे तो तुमचा काय असणार आहे, आयडियल गॅस असणार आहे. मग an ideal gas for an ideal heat engine to be discussed later. For a practical engine, the working substance can be mixture of fuel, vapor and air and gasoline, petrol or diesel engine. आता इंजिनमध्ये ॲक्च्युअलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्युअल वापरतो आपण. व्हेपर असतात किंवा गॅसोलाईन म्हणजे पेट्रोल, डिझेल अशा पद्धतीचं इंधन आपण वापरतो, तो वर्किंग सबस्टन्स असतो. Then steam in a steam engine, it is the working substance that absorbs heat and does work. हेच वर्किंग सबस्टन्स आहे, ते काय करतं, हीट ॲब्सॉर्ब करतं आणि वर्क डन घडतं. म्हणजे गाडीचं पेट्रोल ते गाडीच्या इंजिनला काय करतं, वर्किंग सबस्टन्स म्हणून कार्य करतं आणि त्याचं हीटमध्ये रूपांतर करून ते गाडी चालते म्हणजे वर्क घडतं. देन सेकंड पार्ट इज हॉट अँड कोल्ड रिझर्वायर. दोन पद्धतीचे रिझर्वायर मशीनमध्ये असतात, इंजिनमध्ये असतात. द वर्किंग सबस्टन्स इंटरॅक्ट्स विथ द रिझर्वायर. द हॉट रिझर्वायर इज द सोर्स ऑफ हीट. हॉट रिझर्वायर काय असतो, हीटचा सोर्स असतो.
and it is at a relatively high temperature and it is capable of providing large amount of heat at constant high temperature. मग आता त्याच्यामध्ये असणारं जे टेम्परेचर आहे ते हाय टेम्परेचरला काय केलं जातं, हीट केली जाते. मग हॉट रिझर्वायरचं काम काय की हे हीटचा सोर्स आहे, अमाऊंट ऑफ हीट की ते प्रोव्हाइड करायची हायर टेम्परेचरला. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सोर्स, त्याला सोर्ससुद्धा म्हटलं जातं. आणि कोल्ड रिझर्वायर काय आहे, तर कोल्ड रिझर्वायर ॲब्सॉर्ब लार्ज अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम वर्किंग सबस्टन्स. वर्किंग सबस्टन्स जे आहे त्याच्याकडून काय केलं जातं, हीट ॲब्सॉर्ब केली जाते कोल्ड रिझर्वायरकडे ॲट कॉन्स्टंट लोअर टेम्परेचर, आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला ती आणली जाते TC. इट इज ऑल्सो कॉल्ड द सिंक. त्याच्यामुळंच त्याला काय म्हटलेलं आहे, सिंक म्हणलेलं आहे. म्हणजे कोल्ड रिझर्वायरला सिंक म्हणायचं आणि हॉट रिझर्वायर जे आहे त्या हॉट रिझर्वायर काय करत असतं, तर ते सोर्सचं काम करत असतं, त्याला म्हणायचं सोर्स, आणि कोल्ड रिझर्वायरला म्हणायचं सिंक. म्हणजे वर्किंग सबस्टन्स करून आलेली जी हीट आहे ती काय करतं, कॉन्स्टंट टेम्परेचरला आणण्याचं काम हे कोल्ड रिझर्वायर करतं. म्हणजे बघा इंजिनमध्ये पाणी ओतलं जातं बघा कधी कधी फोर व्हीलरच्या ह्याच्यात, की पण ते कुलंट म्हणून वापरलं जातं मटेरियल, तर ते काय आहे तुमचं कोल्ड रिझर्वायर आहे. Then cylinder. Generally, the working substance is enclosed in a cylinder with a moving frictionless and massless piston. The working substance. आता वर्किंग सबस्टन्स जे आहे त्याच्यामध्ये सिलेंडर. जनरली वर्किंग सबस्टन्स कशामध्ये असतो, सिलेंडरमध्ये असतो, किंवा मूव्हिंग फ्रिक्शनलेस मासलेस पिशन त्याला अडकवलेला असतो. मग द वर्किंग सबस्टन्स डज सम वर्क बाय डिस्प्लेसिंग द piston in the cylinder. This displacement is transferred to environment using some arrangement such as crankshaft, which is transfer mechanical energy to the wheels of vehicle. व्हेकलच्या व्हील्सपर्यंत मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे ते चाक फिरलं पाहिजे. चाक जर फिरलं नाही, त्याच्यामध्ये जर घर्षण घडलं नाही, तर तुमची गाडी पुढं कशी जाणार, त्या पद्धतीचं. मग हीट इंजिन्स आर 2 बेसिक टाईप्स. 2 प्रकारचे हीट इंजिन असतात. दे डिफर इन द वे वर्किंग सबस्टन्स ॲब्सॉर्ब हीट अँड एक्सटर्नल कंबशन ऑफ इंजिन. द वर्किंग सबस्टन्स इज हिटेड एक्सटर्नली. काही काहीचं वर्किंग सबस्टन्स ॲब्सॉर्ब करतं हीट आणि काही बाहेरून हीट मिळवतं. इन केस ऑफ स्टीम इंजिन. In case of internal combustion engine, the working substance is heated internally, similar to automobile engine, using gasoline or diesel. Any heat engine work on the following 3 basic steps. 3 बेसिक स्टेपवरती हीट इंजिन वर्क करतं. The working substance absorb heat from hot reservoir at high temperature. हाय टेम्परेचरला वर्किंग सबस्टन्स करून हीट हॉट रिझर्वायरला काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. देन पार्ट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय वर्किंग सबस्टन्स इज कन्व्हर्टेड इन टू वर्क. हीट ॲब्सॉर्ब केली जाते वर्किंग सबस्टन्स करून आणि त्याचं वर्कमध्ये रूपांतर केलं जातं पार्शली. देन द रिमेनिंग हीट इज ट्रान्सफर टू कोल्ड रिझर्वायर ॲट लोअर टेम्परेचर. आणि राहिलेली जी हीट आहे ती कोल्ड रिझर्वायरकडं कॉन्स्टंट टेम्परेचरला लोअर टेम्परेचरला पाठवण्याचं काम केलं. तर ॲक्च्युअलमध्ये बघा स्कॅमॅटिक एनर्जी फ्लो डायग्रॅम ऑफ हीट इंजिन अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं वर्किंग काय तुम्हाला विचारलं जाणार नाही, तरी पण तुम्ही एकदा ते बघून घ्या. आणि हा ग्राफ प्रेशर व्हॉल्यूम डायग्रॅम ऑफ अ टिपिकल हीट इंजिन.